जे बैठकीमध्ये नव्हते त्यांना काय माहिती विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। तर फडणवीसांवर विश्वास नसल्यामुळे दादांनी चर्चा केली नसेल असं संजय राऊत म्हणाले आहेत। बैठकीत नव्हते त्यांना काय माहिती असं म्हणत पवारांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांवर निशाणा साधला। दादा विलीनीकरणाची चर्चा करत असते तर भाजपशी बोलले असते असं म्हणत विलीनीकरणावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी पवारांचा दावा खोडून काढला होता। त्यानंतर पवारांनी या संदर्भात अनौपचारिक चर्चेदरम्यान वक्तव्य केले। शरद पवारांनी शनिवारी दोन्ही राष्ट्रवादींचं 12 तारखेला विलीनीकरण होणार होतं असं म्हटलं होतं। आणि अजितदादांच्या पक्षावर एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एक होत होता। तिन्ही मीटिंग झाली आणि निर्णय आता जाहीर करायचा होता 12 तारखेला। चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती। कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? विलीनीकरणाच्या चर्चेमध्ये जे नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार असं वक्तव्य शरद पवारांनी अनौपचारिक चर्चेच्या दरम्यान केलं। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावरून राऊत आणि वडेट्टीवार यांनी टीका केली आहे। जर फडणवीस यांच्याशी त्याने चर्चा केली नसेल याचा अर्थ त्यांचा फडणवीसवर विश्वास नसेल। जर त्यांना आपला स्वबळी परत जायचा असेल त्यासाठी फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याची गरज काय? फडणवीसांनी स्वतःच आत्मचिंतन करावं की त्यांनी माझ्याशी आयुष्यावर चर्चा का केली। आता दादांनी का कल्पना दिली नाही किंवा सांगणं आवश्यक आहे का तो त्या पक्षाचा निर्णय आहे। आता भारतीय जनता पक्षाला का सांगितलं नाही, मग त्यांना सांगितल्याशिवाय काही पुढचा कार्यक्रमच ठरत नाही का? अजित पवारांनी स्वगृही जाणे हा भारतीय जनता पक्षाचा पराभव, देशातल्या राजकारणाला कलाटणी देणारा तो निर्णय ठरला असता। सुरुवातीला तो शहांचा पक्ष होता, आता तो पटेलांचा पक्ष होईल आणि अशा तऱ्हेने महाराष्ट्रातला एक प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष भारतीय जनता पक्षाने गिळून टाकला, घास घेतला। संजय राऊतांची प्रकृती ठीक नाही, त्याच्यामुळे मी त्यांच्याबद्दल काय फारसं बोलू इच्छित नाही। पण विधानसभेच्या दारुण पराजयाच्या नंतर मानसिक संतुलन हरवलेले माणसं आपापल्या पद्धतीने अशी वक्तव्य करत असतात। तर 9 तारखेला पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणासंदर्भात रोहित पवार खुलासे करणार आहेत। अजित पवारांच्या दशक्रिया विधीनंतर रोहित पवार आपली भूमिका मांडतील, तर विलीनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात याचा खुलासा करावा असं सुनील तटकरे पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर बोलताना म्हणाले। माणूस गेल्यानंतर खोटी शपथ तर घेऊ शकत नाही। हे अजितदादांची शपथ घेऊन सांगितलं। आम्ही जयंत पाटलांच्या बंगल्यावर बसलो होतो त्यावेळेला सांगितलं ते आम्ही बोललो की वरिष्ठ बाकीच्या लोकांची मित्र पक्षाची चर्चा बोलले, माझी देवेंद्र फडणवीसांची चर्चा झालेली आहे। फडणवीस साहेबांनी सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पहिल्या होऊन द्या, नंतर विलीनीकरणाच्या बाबतीत मला आपण निर्णय घ्यावा, अशा प्रकारची चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं होतं। विलीनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात याचा जर काही खुलासा किंवा याची माहिती, कारण काल शिंदे साहेबांनी एकदम भावनिक होऊन शपथ घेऊन वक्तव्य केलं, त्याच्यामुळे जर काही कळलं तर नक्की त्या बाबतीमध्ये मला बोलता येईल। एका ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते विलीनीकरणावरून प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे मात्र विलीनीकरणाची दादांची इच्छा होती असं म्हणताना दिसत आहेत। विलीनीकरण होणार होतं हे 2000% सत्य आहे। आता ह्याच्यावरती कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं हे मला योग्य वाटतं। सगळं करायचं म्हणजे बीजेपी बरोबर राहून आम्हाला करायचं आहे, त्यांना ते विचारलं पाहिजे। परत बीजेपीचे जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत एनडी मध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं या संदर्भामध्ये सुद्धा विचारणा करावी लागेल। भविष्यामध्ये एकत्र यावं अशा प्रकारे वरपासून खालपर्यंत नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा होती। त्या संदर्भात काही चर्चा सुद्धा प्रामुख्याने झालेल्या आहेत। काही चर्चांचा मी सुद्धा साक्षीदार आहे। दादांनी सुद्धा या
विलिनीकरणाला मान्यता दिली होती असं मला त्या ठिकाणी जाणवतं. विलिनीकरणाच्या बाबतीत काय काय घडलं, काय काय नाही घडलं, कुठे मिटिंग झाल्या, कोण कोण होतं, कोणत्या तारखेला झाल्या, कोणत्या वेळेत झाली, किती वेळ चालली, काय काय ठरलं, सर्व सविस्तरपणे दुखड्याचा काळ संपल्यानंतर सविस्तरपणे बोलू.